पदयात्रा ही जीवनामधली महत्त्वाची गोष्ट आहे, पण 3 शक्ती लागतात त्यासाठी. मी पैशाचं नाही बोलत. एक लागते ताकद, शरीरातली ताकद. दुसरी लागते विवेक शक्ती. पदयात्रेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विवेक लागतो. आणि तिसरे लागते प्रेमशक्ती म्हणजे भक्ती. ह्या 2 गोष्टी प्रत्येक घरामध्ये लागतात, पदयात्रेमध्ये सुद्धा लागतात. आता मी पदयात्रा करू शकत नाही कारण एक शक्ती माझ्याकडे नाही आहे. ज्यांच्याकडे ती शक्ती आहे ते पायी चालत येतात. थोडे श्रम जरी झाले तर ते इतके सहज हलके होऊन जातात. देवाचं दर्शन झालं की ते हलके होऊन जातात. भगवान श्री चक्रधर स्वामींची पदयात्रा स्वामी करत असताना त्यांना ती खूप वाटली, चांगली वाटली, म्हणून त्यांनी नित्याटन कुर्यात, संस्कृत आहे ते, नित्याटन करावे असं स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे. हे भिक्षुकासाठी या अंगाने हे सूत्र आहे. मग ग्रस्तासाठी नाहीच का? ग्रस्तांसाठी सुद्धा आहे. अटन करावे. सकाळच मी युट्यूबला वाचलं की तुम्ही जागीच खुर्चीवर बसून राहिले तर फार दिवस जगणार नाही. कारण जे इंद्रिय तुम्ही वापरत नाही ते गंजून जातात, ते खराबी होतात, ते निकामी होतात. तुम्ही एक हात 15 दिवस वापरू नका. हाताला तुमच्या बिस्लरीची बाटली सुद्धा उचलणार नाही, छोटीशी बाटली, कारण ती शक्ती संपलेली असते. आणि म्हणून सामान्य माणूस म्हणजे लोखंडाचे जीवन, असामान्य माणूस म्हणजे सोन्याचं जीवन. लोखंडाला मारायसाठी काही करावं लागत नाही, त्याला गंज लागतो, ते आपोआप मरतं. प्रयत्नच करू नका त्याला संपवण्याचा, ते आपोआप संपतं. सोनं मरत नाही, सोनं मरत नाही. आणि म्हणून वरच्या स्तराची माणसं आहेत ना, त्या लोकांनी नित्याटन करावं, कारण संसाराचं बंधन तुटलेलं असतं. आणि फिरायलाच पाहिजे, 15-20 दिवस फिरायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माणसांनी मरायलाच पाहिजे. 10 दिवसासाठी, नवरात्रासाठी मरायला पाहिजे माणसाने. जो फिरत नाही तो बिमार पडतो, आणि जो मरत नाही तो गंजून जातो. कुठेतरी टेन्शन फ्री व्हा ना. घरातल्या घरात तीच कटकट, तीच कटकट. एक बौद्ध प्राध्यापक आहे माझे मित्र, ते मला म्हणाले की जातो कुठेतरी. गेले 10 दिवस जाऊन आले वापस. म्हटलं कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. बँकेतून पैसे काढले म्हणजे खर्चापुरते, आणि बस स्टँडवर गेलो, मोबाईल केला बायकोला, मी 10 दिवस येत नाही. तिनं काही बोलण्याच्या अगोदर बंद केला, कायमचा बंद करून ठेवला मोबाईल. गेलो कुठं बौद्ध मठामध्ये, कुठं कुठल्या देवधर्माला, कीर्तन, प्रवचन, हे सगळं ऐकत होतो मी. पण दररोज वाटायचं आज काय झालं असं, हे लवकर उठत नाही म्हणून मला आलू वडा हॉटेलमध्ये जाऊन खावा लागतो. पोराची की अवस्था असेल, ते अभ्यास करत पुरते, अभ्यास करत नाही म्हणे. ते झाडाचं कसं, झाडाला पाणी मलाच द्यावं लागतं, ते कधी एक डबडबर पाणी सुद्धा टाकत नाही, आणि तिथं उठतच नसत, 8-9 वाजेपर्यंत उठत नसत. असं टेन्शन मला सारखं. जाऊ दे, काय करायचं आपल्याला. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 7-8 दिवस झाले, वाटायला लागलं थोडं घराकडे जाऊ की काय, तो काय नाही बघावं आपण. पण फ्रेश झाले एकदम, तो माणूस फ्रेश झाला. घराकडे येत असताना बघितले की आता गेट कोण उघडेल. तिला तर आवाज दिले तरी ऐकू येत नाही, ऐकत बी नाही, दुर्लक्ष बी करते. गेला तर आवाज दिला, बटन दाबलं, ती लगेच पळत आली. झाडाकडे बघितलं, झाडं टवटवीत होते. मुलं अभ्यासात चांगला करत होती, सकाळी सुटून ती दूध घेत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण गेलो म्हणजे फार काही नुकसान घराची होत नाही, आणि म्हणून खरं माणसाने निघावं. ते 10 दिवसाच्या मरणामध्ये इतका तो मजबूत झाला, इतका मस्त झाला, आणि माझं टेन्शन गेलं. आता तुम्ही गेल्यावर माझं कसं, असं काही म्हणायचं कारण नाही बायकोला. काय व्यवस्थित चालतंय, काही अडचण नाही. कुणाचं नडलो मागं उगं मुंबईला राहायचो म्हणायचो, मी मुंबई सोडलो, करमणार नाही लोकांना. नाही, कसं आगोपणा करायचो की तुझं मुंबईचं नात काय, निघणार लवकर, कुठं जायचं तर निघतो. म्हणून 10 दिवस मरायला पाहिजे नवरात्रात तरी. नवरात्रामध्ये तसं नाही मरायचं, देवाचं नाव घेत मरायचं. इतना तो करीना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद गीत गाके, गोविंद गीत गाके, जब प्राण तन से. मस्त पैकी गाठी करायची.
स्मरण करायचं. मरणाला स्मरणाची गरज आहे आणि स्मरणाला मरणाच्या आठवणीची फार गरज आहे, लक्षात ठेवा. सख्ख कोण आहे तुमच्या जवळचं? फक्त स्मरण हेच तुमचं सख्ख आहे. पण तिथं गेल्यानंतर तुमचा चेहरा असा तेजस्वी झाला पाहिजे ना. पण होत नाही हो कधी कधी. आज बर्फीची, उद्या बुंदीची, परवा बासुंदीची पंगत, ह्या सगळ्या पंगतीत चेहरे कसे टापसलेले असतात. नवरात्रातून परत होतात ना लोक, काही असे ओरपलेले असतात, काही टापसलेले असतात. नाही, तेजस्वी पाहिजे, प्रसन्न पाहिजे. तुमच्या तोंडामध्ये जिलेबी टाकल्यानंतर बाहेरून फोटो काढा बरं, किती छान चेहरा दिसतो की नाही? कारण त्या रसाचा आस्वाद घेताय तुम्ही, रसवत्तेला चाकताय तुम्ही. तसं तुमचं स्मरणाचं जे सुख आहे ना, ते खूप गोड सुख आहे. भज्याचं सुख वेगळं, बासुंदीचं सुख वेगळं, तंबाखूचं सुख आहे त्याला, पण आहे ते वेगळं आहे, सगळे वेगळं आहे. स्मरणाचं सर्वोत्तम अशा प्रकारचं सुख आहे. आणि म्हणून 10 दिवस त्या स्मरणामध्ये मरत जा. तसं नाही मरता आलं ती एकटे कुठे निघून जात जा. आणि नाही एकटे तुम्ही निघून गेले ना, तर तुमच्या डोक्याला सारखं टेन्शन येईल. बायको म्हणते ना, बरं किती वेळ मरा तिकडे एक वेळ त्या काय का एकदाही तुम्ही ऐकत नाही. बिचारी तुम्हाला म्हणत असते, मरा तिकडे कुठंतरी मरा ना, असं मरा, असा तिचा हेतू असतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एकांतात गेल्यानंतर चिंतन करायचंय. मरणामध्ये स्मरणाचं चिंतन करायचंय. आचार विचार एका गोष्टीचं तुम्हाला चिंतन करायचंय. आणि हे चिंतन करून तुम्हाला द्वंद्वातून मुक्त व्हायचंय. द्वंद्वातून तुम्हाला मुक्त व्हायचंय. आपला अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा ततः पदम तत्. त्यानंतर पदाला जा, पदाला पदाने जा, म्हणजे पायाने जा, त्या पदाला जा. पण कधीही ततः म्हणजे कधी? अश्वत्थमेनं सुविरूढ मूल असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. संसार म्हणजे काय? पिंपळाचं झाड आहे, त्याची पानं हलतात ना, याचा अर्थ असा आहे की संसार हा अस्थिर आहे. कालच्या शास्त्रात का आज नाही, तुम्ही आजच्या सारखे नाही. माझं प्रवचन झाल्यानंतर मी 5 तासांना म्हातारा होणार आहे. तुम्ही बी म्हातारे होणार आहे. तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार नाही, पण खऱ्या अर्थाला पण म्हातारे झालेला असो. एक मिनिटाने माणूस म्हातारा होतो. म्हणून हा संसार कसा अस्थिर आहे. आणि मग याला तोडायचं आहे तुम्हाला. खूप मजबूत आहे, तो खूप मजबूत आहे. सुदृढ मूल आहे, त्याचे सुदृढ मूल आहे. अत्यंत मजबूत असलेल्या संसाराला कशाने तोडायचं आहे म्हटलं? एक शस्त्र. म्हटलं कुठलं शस्त्र आहे? तलवारीने तुटत नाही, कशानं बॉम्बस्फोट करत तुटत नाही, संसार तुटत नाही. कुठलं शस्त्र आहे म्हटले? असंग शस्त्रेन. ते श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं. असंबंध शब्द वापरला स्वामींनी, असंबंध शब्द वापरला. आमच्या वर्धळीमध्ये एक माणूस आहे, मी बऱ्याचदा सांगतो, म्हातारा माणूस आहे, काही अभ्यास नाही, काही नाही, कुठलं काही नाही, एकच वाक्य आहे पण सगळा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. पाखरा दाखरा झाडावर बसलो ना, तो म्हणत असतो, या दुनियेत काही खरं नाही रे भो, गोपाल कृष्ण महाराज की जय. मला ते वाक्य इतकं आवडलं ना. त्याच्यामध्ये गीता आहे, ब्रह्मविद्या आहे, ज्ञानेश्वरी आहे, सगळे ग्रंथ आहेत. यांनी काय सांगितलंय? यांनी काय? संसार सागरामध्ये जीवाची होडी, विक्राळ काम हा भोवरा तची धरुणी ओळी, आपत्तीच्या घन रजनिया होऊन नावळी, ममंतीचा टाळता धोका, हे दीनबंधू करुणा सिंधू भवांत का. तू भवांत का आहे? तू संसार मोचक आहेस. तू याला तोडायला एकच शस्त्र आहे की तुम्हाला भांडण तोडायला एकच शस्त्र. संबंध ठेवू नका. घरात भांडण होत असेल तर मग कुठं जाता? तरी तुम्हाला करता येतं. एक माणूस गुरुकडे गेला, म्हणे बाबा लयच भांडतो, म्हणे कटकट सारखी कटकट. ते म्हणजे तुला औषध देतो. काय औषध देतो? भांडणच होणार नाही. मग त्याने कुठं तरी पाणी मंत्र टाकले त्याच्यावर, त्याला दिलं. पण पथ्य म्हणे याला. म्हणजे काय पथ्य? बायको बोलायला लागली की पाणी तोंडात टाकायचं, ती गिळायचं नाही आणि फेकायचं नाही, एवढंच.
ती आले की भटकून गप्पच लगेच पाणी तोंडात टाकलं. कुतारड्यावानी फिरता कुंकडबी अलगच उत्तर द्यायचं. कुत्रे तुम्ही कुत्रीच आहे ना, पण याचं उत्तरच थांबलेलं आहे पाणी तोंडामध्ये. 4-5 दिवस झाले बायकोने विचार केला मीच कशाला भांडू, मग तेच भांडत नाही तर त्यांना बोलणं बंद करून टाकलं. गुरुकडे आला म्हणे गुरुजी खरंच तुम्ही दिलेलं औषध लई भारी होतं. अरे औषध नव्हतं म्हणे पाणी होतं, पथ्य पाळलं म्हणून जमलं म्हणे. सगळं हे पाणी होतं. असंबंध तेवढा तरी असंबंध. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. आमचा त्या वर्जळीचा माणूस म्हणतो ना काही खरं नाही, सगळ्या गोष्टीबद्दल बोलतो तो, सगळ्या गोष्टीबद्दल बोलतो. खूप गोड असलेला मित्र सुद्धा विरोधात जातो. काही खरं नाही रे भाऊ. सूर्यधारे सुरुवातीला बरं वाटतात, नंतर वाटतं काही खरं नाही रे भाऊ, लय हुंड्याला दाबलं रे भाऊ. कुठल्याही गोष्टीमध्ये आणि सगळ्या स्वामींचा आचार्याच्या मध्ये आलेला आहे. स्वदेश स्वग्राम संबंधियाचा संबंध सगळ्याच्या मध्ये. ज्ञानेश्वरीला विचार ते सुद्धा म्हणेल जे लोकीचा चंद्रू खेळ रोगी जेथ उदय होय असता लागी दुःख लेवणी सुखाचा अंगी सळित जगाते काही खरं नाही रे भो. असा त्याचा अर्थ आहे. काही खरं नाही असाच अर्थ आहे. बुद्धाला विचारा तुमचं काय, ते म्हणतात सब्बाम क्षणिकम. काही खरं नाही म्हणतात. काही खरं नाही रे भो. कुठे शिकला तू म्हातारा, कुठे कुणास ठेव. तुमच्या आचाराने तुमचे विचार तेच सगळं सांगतात तुम्हाला की या दुनियेत काहीच खरं नाहीये. चालता येतं तोपर्यंत चाला, चालता येईल तो. शेवटी डॉक्टर कंटाळून डॉक्टर सांगायला लागले धर्मशास्त्र दिलं सोडून. डॉक्टर म्हणतो की मॉर्निंग वॉक करत जा, सकाळी फिरत जा. दम लागतो साहेब. वजन मुक्तो डॉक्टर 60 किलो वजन आहे. 60 इंच असलं तर 60 किलो चालते. इंचाला 1 किलो पाहिजे. मुलीचे कॉलम जे आहेत ना हे बारीक आहेत आणि वजन आहे ना 110. कसे कॉलम टिकतील. तुम्ही चालत जा. अटन महत्वाची गोष्ट आहे. नित्याटन काहीसाठी आणि प्रासंगिक अटन तुमच्यासाठी आहे. स्वामींचे सूत्र म्हणजे गंगेसारखे आहेत. दोन्ही कडेला ते स्पर्श करतात ते पाणी आणि दोन्ही थडेच्या झाडांना ते स्पर्श करून त्यांना वाढवायचं काम करत असतात. म्हणून संसारा इतकंच याच्या परमार्था इतकंच संसारावर स्वामींनी प्रेम केलेलं आहे. ही सगळी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून भांडारकर बाबा तुम्ही जो प्रयत्न केला ना तुम्हाला मी धन्यवाद देतोय. ही माणसं चालायला लागली, चालणारी माणसं बोलायला लागतील आणि बोलणारी माणसं करायला लागतील पुढे. आचाराचा हा प्रवास. म्हणून भगवद्गीतेतला हा श्लोक या दृष्टीने महत्वाचा आहे की तुला पदाला जायचंय, पदाला जायचं. पण कधी ततः पदम तत्. तू द्वंद्व मुक्त झाल्यानंतर तुला पदाकडे निघायचं आहे. टेन्शन नसताना तुला पदाला निघायचं आहे, पदयात्रेला निघायचं आहे. पदयात्रेमध्ये अशाकडे जायचं आपल्याला. यत् गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. ही आपली जीवनाची पदयात्रा अंतिम असलेली पदयात्रा आहे, अंतिम असलेली. आणि म्हणून ततः पदम तत्परिमार्गितव्यम. त्या पदाचा शोध घ्या. यस्मिन गतान निवर्तन्ति भूय. जिथे गेल्यानंतर परत येणार नाही. हाच गीतेचा संदेश श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्येतून आपल्याला सांगितलेला आहे. तीर्थ म्हणजे कसे आनंदाचे साठे आहेत, अमृताचे कुंभ आहेत. तुमच्यासाठी ते घे बसलेले आहेत. तुम्ही नमस्कार केला की तुमचं बॅलन्स वाढत जातं, तुमची एफडी वाढत जाते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता तुमची वाढीला लागते. ह्या गोष्टी वाढीला लागतात आणि म्हणून हे समजून घेणं महत्वाचं आहे. पदयात्रेला जाताना 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. 3 महत्वाच्या शक्ती तुमच्यामध्ये पाहिजे. तुमच्या घरातही त्या शक्ती पाहिजे. एक आहे प्रेमशक्ती, एक आहे विवेक शक्ती आणि एक आहे दंड शक्ती. दंड शक्ती नसली तर मुलं मुले ऐकत नाही. माझी इथं आश्रमाला आहे अमृते बाबांचा 150 तरुण मुलं आहेत. तुमच्या शहरमध्ये एका मुलाकडे 4-4 मोबाईल आहेत. या 150 मुलामध्ये एक सुद्धा मोबाईल नाही. कोणती शक्ती काम करते? दंड शक्ती काम करते. दंड शक्ती काम करते. बरं बाबा परवा करत नाही. मोबाईल दिसला की मारतात, अभ्यास चुकला की मारतात, अभ्यासाच्या वेळेला झोपेला असलं की मारतात, मोठी गाठी आहे त्या गाठीला मारतात.
आणि आश्चर्य सांगू, एक शक्ती आणखी त्या मुलांमध्ये, प्रेमशक्ती. मारल्यानंतर ते रडत नाही, ते वळ मोजताना नामस्मरण करतात. वळ मोजताना नामस्मरण करतात. डोकं शांत ठेवा. ही केवढी श्रद्धा आणि केवढी ताकद आहे होई, केवढी श्रद्धा, केवढी ताकद आहे. मोठ्या बाबाने लहान बाबाला मारलं, ते मारणं बी चांगलं, मार खाणं बी चांगलं. ती ही शक्ती आहे, विवेक शक्ती आणि दंड शक्ती. तुमच्या घरामध्ये दंड शक्ती आहे. निवृत्ती महाराज तेच सांगतात, दंड शक्ती वापरा. लोक त्यांना नाव ठेवायला लागले, ट्रोल करायला लागले त्यांना. आणि इतकं बारीक कोणी सांगणार नाही ना तुमच्यामध्ये. सगळे गुळगुळी बोलणारे, पाकिटाचा विचार करून ते डोळ्यासमोर ठेवून बोलणारे. कीर्तन प्रवचन झाले की पाकिट मग कुठून मोजायचं, पैसे मोजायची घाई असते, किती दिली कुणाच ठेवून. नाहीच पुढे जर दिले तर मग सांगता येईल पाहिल्यानंतर कमी पडले म्हणून. मग कुठं मोजायचे, एकच जागा आहे, पवित्र जागा आहे, फक्त संडास. कोणी मोजताना पाहिलेत मग वाईट वाटतं माझ्याला. ते बी म्हणतं की इथं दमच नाही, पैसे मोजायला एकच जागा आहे. आणि त्यातलं कमोड संडास सगळ्यांना खूप चांगले, अगदी बसून मोजता येतात चांगले. पण काही काही लोक देणारे फसवे असतात. 10-10च्या 20-20च्या नोटा देतात, फुगलेल्या दिसतं. हा खिस्सा दाबतानाच म्हणतो बरं दिसतं बरं का, उघडल्यानंतर म्हणतो फसवलं आपल्याला. काहींचं पाकिट पातळ असतं पण भरपूर दिलेलं असतं, भरपूर दिलेलं असतं. निवृत्ती महाराजांनी तुमचे सगळे खरोज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्या अंगाचं मळ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मुलीचं लग्न करत असताना खर्च करतात ते, इकडे बोलतात ते यासाठी की तुमची परिस्थिती ती नाहीये, तुम्ही करू नका, कर्ज काढून तुम्ही करू नका. गाडगे बाबांचा वसा ते चालवत आहेत. आता ते करतायत, त्यांची मुलीवर प्रेम आणि त्याचं इन्कम चांगलं आहे. 4-5 लाख रुपये त्यांना रोज मिळतात. का त्यांच्या मागे लागायचं? चांगलं काम करणाऱ्या माणसाला तुम्ही असं ट्रोल जर केलं तो काम सोडून देईल. ते म्हणतात मी फेटा ठेवून देतो. ऐका, दुसरं डोकं तर समोर दिवसातून 5-7 कार्यक्रम करणं एवढं डोकं आहे का कोणाचं? आणि कोणाची नुकसान नाही त्याच्यामध्ये. म्हणून त्या संस्कृतीकडे तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा, संस्कृतीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ज्या कीर्तनांमध्ये विवेक शक्ती, दंड शक्ती आणि प्रेमशक्ती ह्या असल्याच पाहिजे. जेव्हा वारकऱ्यांची पदयात्रा गेली ना उत्तरेकडे, त्याच्यासोबत काही मंडळी होती. संत रामदेव होते, संत ज्ञानेश्वर होते. एका ठिकाणी राजस्थानमध्ये तहान लागली, विहीर खोल आहे, पाणी नाही तिथं. बाबा पाण्याचं कसं, पाणी प्यायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी काळजी नका करू. ते योगी होते, त्यांनी अनुसारखं शरीर धारण केलं, उतरले, पाणी पिऊन वर आले, म्हटले माझं झालं. नामदेवाकडे ते नव्हतं, ती योगाची शक्ती नव्हती म्हणून नामदेव अपुरे होते का? नाही होती. काय अभंग लिहिला आणि अभंग म्हटला, विहीर भरून आली. योग शक्तीपेक्षा दंड शक्तीने मात केली, भक्ती शक्तीने, प्रेमशक्तीने मात केली. ते तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच भागलं, पण यांनी सगळ्यांचं भागवलं. ते पाणी सगळीकडे व्हायला लागलं. आमचे अटणकरणाची वैरागी होते नाही, ही वैरागी अटण करायचे. माहिती आहे काय खायचे? कुटके, शिळे कुटके खायचे. माहिती आहे कुठे बसायचे? एसी रूम मध्ये नाही, झाडाखाली बसायचे. माहिती आहे काय लिहायचे? 100 अध्यायाचे ग्रंथ लिहिले. झाडाखाली झाड वाढत नाही, पण झाडाखाली ग्रंथ वाढवणारा इथला हा अटण करणारा माणूस आहे. पदयात्रा करणारा माणूस. माझ्या जोडत मी सांगतो, मी 5 पदयात्रा केल्या, पण माझी पदयात्रा मी कोणाला सोबत घेत नाही, एकटाच फिरतो. आणि चालता चालता 400 अभंग मी मोबाईलवर लिहिले. चालता चालता त्याच्याकडे पाहत 400 अभंग मी लिहिलेले आहेत. अटणामध्ये काय सुचत नाही, पदयात्रेमध्ये काय सुचत नाही. जे तुम्ही पाठ केलेलं ते गाणे तुम्ही म्हणा, ते गाणे तुम्ही म्हणत जा, ते गाणे म्हणत जा, जे आठवतं ते म्हणत जा. तुम्ही नामस्मरण करत जा. ह्या सगळ्या गोष्टी करत करता. चालता चालता काय करता येत नाही माणसाला, काय करता येत नाही. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की अटण हे नेहमी करायला पाहिजे. आणि मोठं अटण असं करायला पाहिजे की असंबंधाचा संबंध ठेवायचा नाही. तुम्हाला ज्याचा ज्याचा उपद्रव होतो त्याचा संबंध तुम्ही कट करून टाका. डॉक्टरने तुम्हाला वावडं सांगितले पण तुम्हाला खूप आवडत आहे, तुम्ही सांभाळत नाही, याचा त्रास तुम्हाला होतो तो तुमच्यामुळे होतो. आणि ते वावडं नाहीच खाल्लं तर तुमची शुगर वगैरे तुमच्या बऱ्याच बिमाऱ्या कमी होऊन जातात. असंबंध असंग शस्त्रेन दृढेन चित्वा
लक्षात ठेवा श्लोक, ततः पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूय. कधी असंग शस्त्राने त्या वृक्षाला तोडल्यानंतर अहिंसक शस्त्र आहे ते, असंग शस्त्र आहे. मगाशी आमच्या त्या लांडगेबाई आल्या, मंदिरामध्ये होत्या, मग त्या रस्त्यात उभे होत्या, गर्दी होती पण मी बाजून थांबलो. जा ना बाबा जा. म्हटलं तुमच्या जवळून नाही जाणार मी. का बरं म्हटलं, तुम्ही लांडगे आहेत म्हटलं, कधी लस काय सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही अहिंसक लांडगे आहोत म्हणे. असंग शस्त्र न दुखवता, काही न करताना, काही न करताना. याला हुरहुर वाटले पाहिजे. बोलत नाही काय भानगड आहे, भेटत नाही पहिलं भेटेल याचं काय भानगड आहे, हा तिकडे गेला पाहिजे. असंग शस्त्र कधी वापरता तुम्ही घरामध्ये, वापरत जा. असंग शस्त्र वापरत जा. फार कमी बोला. बोलण्यामुळे भांडणं होत असेल तर हळूहळू बोला. मोठ्यानं बोंबलू नका. असं ऐकून घेण्याऐवजी तुम्ही हळूहळू बोला. ह्या सगळ्या गोष्टी करा. आणि हे सगळं केल्यानंतर मग ततः पदम, त्या पदाचा शोध घ्या. अगोदरच घेऊ नका. तुम्ही फक्त ऐकत राहा, तुम्ही काही करणारच नाही. तुम्ही करा. द्वंद्वैर्विमुक्त सुखदुःख संज्ञैर गच्छन्ति अमूढाः. द्वंद्वापासून तुम्ही मोकळे व्हा. सुख दुःख तर राहणारच आहे. पण गंमत अशी आमच्या मालिकेत असं सांगितलेलं आहे की दुःख सहन केल्यानंतर सुख सहन होतं, सुख सहन केल्यानंतर दुःख सहन होतं, ऊन सहन केल्यानंतर सावली सहन होते, सावली सहन केल्यानंतर ऊन सहन होतं. एक वैरागी बाबा आता गडावर येऊन गेले. फक्त 4 हाताचा त्याच्याकडे कपडा आहे, तेवढाच आहे. थंडी सध्या खूप आहे. तिथं ते झोपत होते. तेवढ्यावर त्यांचं बघत होतं. स्वामींचे सूत्र आहे तुझे, जेची अंथरुण तेची पांघरुण. एवढ्यामध्ये भक्त माणसाचं फार गोष्टीची काही गरज नाहीये. आता आम्हाला इतके झाड, इतके पैसे आम्हाला हे मिळतात, कपडे आणि भांडे काय सांगावं.